नमस्कार मित्रांनो तयार व्हा, कारण या वेळची शारदीय नवरात्री इतिहास घडवणारी आहे। माता दुर्गा फक्त येत नाही तर त्या हत्तीवर आरूढ होऊन येत आहेत आणि परत जातानाही हत्तीवरूनच जाणार आहे। असा योग लाखो वर्षात फार थोड्या वेळा घडतो आणि जेव्हा जेव्हा घडतो तेव्हा संपूर्ण जगात आनंदाचा महासागर उसळतो। शास्त्रांमध्ये स्पष्ट लिहिले आहे की जेव्हा माता हत्तीवर आरूढ होऊन येतात तेव्हा त्याचा अर्थ असतो उत्तम पाऊस, भरपूर अन्नधान्य, धन, समृद्धी आणि चारही बाजूंनी सुखशांतीचे वातावरण। आणि जेव्हा त्यांचा प्रस्थानही हत्तीवरून होतो तेव्हा समजून घ्या की हा आनंदाचा दरवाजा लवकर बंद होणार नाही तर दीर्घकाळ टिकून राहणार आहे। पण मित्रांनो, सगळ्यात खास गोष्ट म्हणजे या वेळचा मातांचा हा दिव्य आशीर्वाद थेट 12 पैकी 4 राशींवर बरसणार आहे। या भाग्यशाली राशींसाठी ही नवरात्री एका वरदानासारखी ठरणार आहे। जणू काही नशिबाचे दार स्वतः माता आपल्या हातांनी उघडून देतील। जर तुमची राशी ही त्या 4 राशींमध्ये असेल तर तयार व्हा, कारण या नवरात्रीत माता अंबेच्या कृपेने तुमच्या जीवनात धन, वैभव, मान, सन्मान आणि आनंदाचा असा सागर वाहणार आहे की सर्व लोक आश्चर्यचकित होतील। तुमचे भाग्य सूर्यासारखे चमकेल आणि चंद्रासारखे झळाळेल। मित्रांनो, तुम्हाला सांगतो 22 सप्टेंबर 2025 सोमवारपासून माता दुर्गेचे पावन पर्व सुरू होईल आणि 2 ऑक्टोबर 2025 गुरुवारी त्याचा समारोप होईल। त्यामुळे तयार राहा, कारण पुढे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या 4 खास राशींबद्दल ज्यांच्यावर माता दुर्गेची अपरंपार कृपा होणार आहे। पण त्याआधी पूर्ण श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये जय माता दुर्गा लिहा आणि हा व्हिडिओ मनापासून लाईक करा, जेणेकरून माता अंबेचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील। नंबर 1, मकर राशी। मकर राशीवाल्यांनो, तयार व्हा, कारण या वेळची शारदीय नवरात्री तुमच्यासाठी सोन्याच्या वरदानासारखी ठरणार आहे। माता दुर्गेचे हत्तीवर आगमन तुमच्या जीवनात अपार सुख, समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव घेऊन येत आहे। स्वर्गलोकातून माता अंबेची जी कृपा तुमच्यावर बरसणार आहे ती तुमचे भाग्य 4 पट उजवेल। या नवरात्रीत आर्थिक दृष्टिकोनातून तुम्हाला मोठा लाभ होईल। माता गौरीच्या आशीर्वादाने तुमच्या उत्पन्नात वाढ होईल आणि धनसंपत्तीमध्ये आश्चर्यजनक वाढ दिसेल। जे लोक व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा काळ सोन्याची खाण ठरेल। अचानक लाभ, नवे अवसर आणि मोठे सौदे तुमच्या हातात लागू शकतात। नोकरी करणाऱ्या जातकांसाठी ही नवरात्री पदोन्नती, मानसन्मान आणि उच्चपद घेऊन येईल। एवढंच नाही, जर मागील काळापासून तुम्ही कोणत्या आरोग्य समस्येशी झुंजत होता तर या नवरात्रीत माता दुर्गेच्या कृपेने ती पूर्णपणे संपुष्टात येऊ शकते। तुमचे शरीर आणि मन दोन्ही ऊर्जावान होतील। एकीकडे आरोग्यात सुधारणा होईल तर दुसरीकडे कौटुंबिक जीवनही आनंदाने उजळून निघेल। जीवनसाथी सोबतच प्रेम, आपुलकी आणि समन्वय अधिक गहिरा होईल। नातेसंबंधांमध्ये आलेली स्थिरता आता नव्या ऊर्जा आणि तेजाने परत येईल। तुमच्या संततीची प्रगती पाहून या नवरात्रीत तुमचं मन अभिमान आणि आनंदाने भरून जाईल। शिक्षण, स्पर्धा परीक्षा किंवा करिअरच्या क्षेत्रात त्यांना मोठे यश मिळू शकते। माता अंबेच्या कृपेने घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि नातेवाईक व शेजाऱ्यांशी संबंध अधिक गोड होतील। समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि लोक तुम्हाकडे आदराने पाहतील। नवरात्रीत काय करावे? जर मकर राशीचे जातक या नवरात्रीत माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद मिळवू इच्छित असतील तर कन्यांना भोजन द्यावं आणि गरजूंना मदत करायला विसरू नये। माता अंबेच्या अपरंपार कृपेने तुमच्या जीवनात आनंदाचा वर्षाव होईल आणि सर्वत्र शुभवार्ता मिळतील। नंबर 2, कुंभ राशी। कुंभ राशीवाल्यांनो, या वेळची शारदीय नवरात्री तुमच्यासाठी चमत्कारापेक्षा कमी ठरणार नाही। माता दुर्गेचं हत्तीवर आगमन तुमच्या जीवनात नवे आनंद, यश आणि समृद्धीची दारे उघडणार आहे। आजवर ज्या अडचणी आणि त्रासांशी तुम्ही झुंजत होता त्या माता अंबेच्या कृपेने या नवरात्रीत संपुष्टात येतील। जणू तुमच्या जीवनाचे ओझ हलके होईल आणि नव्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात होईल। या पावन 9 दिवसांत माता शैलपुत्रीचा विशेष आशीर्वाद
तुमचे भाग्य नवी उंची गाठण्यासाठी प्रेरित करेल. प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे मार्ग उघडतील आणि तुमचे प्रयत्न यशस्वी होऊ लागतील. जीवनात अशी सकारात्मक ऊर्जा येईल जी तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि आत्मविश्वासी बनवेल. आर्थिक दृष्टिकोनातूनही ही नवरात्री तुमच्यासाठी शुभ संकेत घेऊन येत आहे. अचानक धनलाभ, थांबलेले पैसे मिळणे आणि नवीन उत्पन्नाचे साधन निर्माण होण्याची प्रबळ शक्यता आहे. कुंभ राशीवाल्यांनो, 22 सप्टेंबर पासून तुमचे भाग्य खुलणार आहे. या नवरात्रीत माता दुर्गेचे आशीर्वाद तुमचे सर्व अडकलेले काम पूर्णत्वाला नेतील. ज्या योजना खूप दिवसांपासून थांबल्या होत्या त्या अचानक गतीने पुढे जातील. व्यापाऱ्यांसाठी हा काळ एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही. मोठा नफा, नवे संधी आणि नवीन सुरुवातीचे संकेत स्पष्ट दिसत आहेत. तसेच जे लोक नवा व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी ही नवरात्री सुवर्ण संधी घेऊन आली आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही हा काळ करिअरमध्ये जबरदस्त उंची घेऊन येणार आहे. तुम्हाला एखाद्या दुसऱ्या कंपनीकडून चांगले ऑफर मिळू शकते किंवा वर्तमान क्षेत्रात मोठी जबाबदारी आणि पदोन्नती मिळू शकते. मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल आणि समाजात तुमची ओळख अजून उंचावेल. माता अंबेबरोबरच माता लक्ष्मीची विशेष कृपाही तुमच्यावर बरसणार आहे. धनधान्याची कमतरता भासणार नाही. घरात सुखशांतीचे वातावरण असेल आणि आईवडिलांचे आशीर्वाद तुमचे जीवन अधिक उज्ज्वल करतील. भावंडांबरोबरचे संबंध मधुर होतील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जे अविवाहित आहेत आणि जीवनसाथीच्या शोधात आहे त्यांच्यासाठी ही नवरात्री स्वप्न साकार होण्यासारखी ठरणार आहे. मनासारख्या वरवधूचा शुभवार्ता मिळू शकतो. विवाहितांसाठी दाम्पत्य जीवनात प्रेम आणि समृद्धीचा नवा अध्याय सुरू होईल. जीवनसाथी बरोबर मिळून संपत्तीमध्ये गुंतवणूक करण्याचा योगही निर्माण होईल जो भविष्यकाळात अत्यंत लाभदायी ठरेल. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांनो तयार व्हा, कारण या नवरात्रीत माता दुर्गेचे स्वागत तुमचे जीवन अपार आनंद, यश आणि समृद्धीने भरून टाकणार आहे. नंबर 3, तुळ राशी. तुळ राशीच्या जातकांनो, या शारदीय नवरात्रीत तुमच्यासाठी हा काळ सौभाग्यापेक्षा कमी नसणार. माता अंबेचे गजवाहन तुमच्या जीवनात सुखसमृद्धीची नवी लहर घेऊन येणार आहे. माता महामाईच्या असीम कृपेने या नवरात्रीत तुमच्या भाग्याचे तारे पूर्वीपेक्षा अधिक प्रखर होणार आहेत. तुमच्या जीवनात असे सकारात्मक बदल होतील जे तुमच्या मनोकामना पूर्ण करतील. माता दुर्गेचे आशीर्वाद तुमच्या घरपरिवारावर बरसतील आणि सुखसमृद्धीचे नवे दरवाजे उघडतील. जे लोक खूप काळापासून आरोग्य संबंधी अडचणीत होते त्यांच्यासाठी ही नवरात्री नवजीवनासारखी ठरेल. माता राणीच्या कृपेने तुमच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा होईल आणि मानसिक ताण नाहीसा होईल. या पावन काळात तुळ राशीवाल्यांना माता शैलपुत्रीचे विशेष आशीर्वाद लाभतील. हा आशीर्वाद तुमच्या जीवनात शांती, स्थैर्य आणि प्रगतीचा संचार करेल. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही नवरात्री तुमच्यासाठी धनवर्षेचे संकेत देत आहे. अडकलेली कामे पूर्ण होतील. अचानक लाभाच्या संधी मिळतील आणि आर्थिक तंगीमुळे त्रस्त असणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत लाभकारी ठरेल. तुळ राशीच्या जातकांसाठी ही नवरात्री एखाद्या सोन्याच्या भेटीपेक्षा कमी नाही. या काळात नोकरी करणाऱ्यांना मोठा डील किंवा नवी संधी मिळू शकते. जे लोक सरकारी नोकरी किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते त्यांच्यासाठी हा काळ यशाचा दरवाजा उघडेल. व्यापाऱ्यांसाठी अचानक नफा आणि प्रगतीचे योग निर्माण होत आहे. या काळात तुम्ही असे मोठे निर्णय घ्याल जे पुढील काळात अत्यंत शुभ आणि फायदेशीर ठरतील. तुमची मेहनत आणि प्रभावी व्यक्तिमत्व समाजात तुमच्या प्रतिष्ठेला उंचावेल आणि लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. माता दुर्गेच्या कृपेने तुमच्या घरात शुभवार्तेचा नाद ऐकू येईल. कुटुंबात मांगलिक कार्याचा योग बनेल आणि घरांगण आनंदाने भरून जाईल. या नवरात्रीत तुम्ही एखाद्या पवित्र स्थळाच्या यात्रेला जाऊ शकता ज्यामुळे तुमच्या जीवनात अजून सकारात्मकता वाढेल. तुळ राशीवाल्यांनो, ही नवरात्री तुमच्या जीवनात आनंदाचे खजिने उघडणार आहे.
माता दुर्गाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कन्यांना भोजन द्या आणि माता भजन कीर्तनात सहभागी व्हा। त्यावेळी माता गजवाहन तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश, समृद्धी आणि अपार आनंद देईल। नंबर 4, वृश्चिक राशी। वृश्चिक राशीच्या जातकांनो, या शारदीय नवरात्रीत माता अंबेचे गजवाहन तुमच्या घरांगणात शुभत्व आणि समृद्धीचा अद्भुत संचार करणार आहे। हा काळ तुमच्या जीवनासाठी अत्यंत खास ठरणार आहे, कारण माता गौरीच्या दिव्य कृपेने नव्या संधी आणि प्रगतीचे दरवाजे खुलणार आहेत। त्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या भाग्याचे तारे पूर्वीपेक्षा अधिक चमकतील आणि एका नवीन सुवर्ण अध्यायाची सुरुवात होईल। माता दुर्गेच्या 9 रूपांच्या अनुकंपेने तुमच्या कुटुंबात सुखसमृद्धीचे वातावरण निर्माण होईल। खूप दिवसांपासून ज्याची आतुरतेने वाट पाहत होता त्या शुभवार्ता या नवरात्रीत तुमच्या जीवनात दस्तक देऊ शकतात। तुमची मेहनत आणि संयम आता रंग आणणार आहे। आर्थिक स्थितीत मोठा बदल दिसेल। जे कार्य खूप काळापासून अडकले होते ते या पवित्र काळात पूर्ण होतील। धनप्राप्तीचे नवे मार्ग खुलतील आणि व्यवसाय किंवा करिअरमध्ये प्रगतीच्या उत्तम संधी निर्माण होतील। माता दुर्गेचे आशीर्वाद तुम्हाला नव्या उंचीवर पोहोचवतील आणि जीवनात ती सुखे देतील ज्याची तुम्ही खूप काळापासून अपेक्षा करत होता। या शारदीय नवरात्रीत तुमच्या जीवनासाठी हा काळ एका सुवर्ण संधीपेक्षा कमी नाही। जर आतापर्यंत तुम्ही करिअर किंवा वैयक्तिक अडचणीत अडकले असाल तर आता निर्धास्त व्हा, कारण माता अंबेचे आशीर्वाद त्या सर्व समस्यांचे समाधान घेऊन येत आहे। घर परिवारात सुखशांती आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि तुमच्या मनात एखाद्या मोठ्या मांगलिक कार्याची योजना आकार घेऊ शकते। या नवरात्रीत तुमचे मन धार्मिक कार्यांकडे अधिक आकर्षित होईल। तुम्ही निस्वार्थ भावनेने पुण्यकर्मात सहभागी व्हाल आणि त्याचे सकारात्मक फळ तुम्हाला आयुष्यभर मिळत राहील। व्यापारी वर्गासाठी हा काळ अत्यंत लाभदायी ठरेल। तुमच्या प्रयत्नांमुळे व्यापारात जबरदस्त विस्तार होईल आणि देशविदेशापर्यंत यशाचे दरवाजे खुलतील। भागीदारीत काम करणाऱ्यांसाठीही ही नवरात्री अतिरिक्त नफा आणि प्रगती घेऊन येत आहे। नवरात्रीचे हे 9 दिवस तुमच्या जीवनात नवी रोशनी आणि समृद्धीचे रंग भरतील। वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा काळ हातून जाऊ देऊ नका, कारण तो तुमच्या जीवनाला नवी दिशा आणि नवी उंची देणारा आहे। वृश्चिक राशीच्या जातकांनो, या शारदीय नवरात्रीत माता अंबेचे गजवाहन तुमच्या जीवनात शुभत्व आणि सौभाग्याचा संचार करणार आहे। हा काळ तुमच्यासाठी एखाद्या वरदानासारखा ठरणार आहे। माता गौरीच्या दिव्य कृपेने तुमच्या सौंदर्य, सन्मान आणि आत्मविश्वासात अद्भुत वाढ होईल। गृहस्थ जीवनात सुखशांती राहील आणि जीवनसाथीचा पूर्ण सहयोग मिळेल। जर आतापर्यंत कोणतीही कौटुंबिक किंवा वैवाहिक उलझण असेल तर ती माता दुर्गेच्या कृपेने दूर होईल। कामकाजी महिलांसाठीही ही नवरात्री उन्नती घेऊन येणार आहे। तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे। तसेच ज्या गृहिणी आहेत त्यांचा सन्मान वाढेल आणि घरात आनंदाचे नवे अवसर येतील। वृश्चिक राशीचे वरिष्ठ आणि निवृत्त जातकांनो, या शारदीय नवरात्रीत माता अंबेचे गजवाहन तुमच्या जीवनात नवी शांती आणि समाधानाचा संचार करेल। हा काळ तुमच्यासाठी मनःशांती आणि आध्यात्मिक उन्नतीचा अद्भुत योग घेऊन आला आहे। खूप दिवसांपासून चालू असलेल्या चिंता आणि अडचणींचा शेवट होईल आणि जीवनाच्या या सुवर्ण टप्प्यात सुखशांतीच्या नव्या अध्यायाची सुरुवात होईल। कुटुंब आणि संततीकडून तुम्हाला समाधानकारक वार्ता मिळेल। घरातील लोक तुमच्या अनुभव आणि मतांना महत्त्व देतील आणि तुमच्या मार्गदर्शनामुळे ते प्रगती करतील। तर तयार व्हा, माता अंबे गौरीच्या स्वागतासाठी आणि पूर्ण श्रद्धेने त्यांची आराधना करा। आणि हो, जर तुम्ही माता राणीचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय माता दुर्गा लिहून तुमची श्रद्धा व्यक्त करा। व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, जेणेकरून मातांचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचतील। ही नवरात्री फक्त आराधनेचा उत्सव नाही, तर आत्मविश्वास, श्रद्धा आणि समृद्धीचा नवा आरंभ आहे। माता दुर्गेचे 9 रूप आपल्या जीवनात प्रकाश, सुख, शांती आणि अनंत आनंद घेऊन येवोत।
श्रद्धेच्या प्रत्येक दीपाने तुमचे जीवन उजळो आणि विश्वास ठेवा. माता राणीचे आशीर्वाद जेव्हा साथ देतात तेव्हा भाग्याचे दरवाजे आपोआप उघडतात. धन्यवाद. जय माता दुर्गा.